एकदम कलाकार माणूस आहे. काय धागाला लागली कळलं पाणी थेंब थेंब गळलं. तुमचा हॅपी जर्नी. धन्यवाद. मुंबई का दादा बालासाहेब ठाकरे, राज ठाकरे, ये ठाकरे साहब को घर में गया इधर. रामकृष्ण हरी. दिवसभराच्या ट्रॅव्हलिंग नंतर आपण पोहोचलेलो आहे फायनली. भावानं महादेवाचं मंदिर आहे आणि काय सीन झालाय एकदम. इंडियावाले बकरा नाही बोकरा चा विषय आहे भावानं. फुल ऍडव्हेंचर होते भावानं. म्हशीच्या गाडीतून चाललंय. म्हशी थांबत नाही यार. काय करायचं लय रडायला येते काय. गुड मॉर्निंग. जय श्री महाकाल मित्रांनो. ओ भाई साहब, हो भाई साहब काय नजारे आहेत भावानो. कालचा आपला लोकेशन असं काय होता. नेपाळमधलं फर्स्ट कॅम्पिंग आपण इथं केलं होतं. हे बघा आपल्यासोबत नॉमॅड भाऊ आणि आपण आहे. आणि हे हॉटेल आहे त्यांच्याशी आपण वार्तालाप करून काल आपण इथं टेंट लावला होता. आणि काय वातावरण असं झालं आहे एकदम धुका धुका एकदम खतरनाक व्ह्यू भावानो. जबरदस्त आहेत व्ह्यू खतरनाक. आणि सकाळच कोंबड्यांचा आवाज म्हणजे असं वाटतं एकदम गावामध्ये आपण आहे. जबरदस्त. आणि समोर बघा घरं बिरं दिसतात काय. वरती पण घरं आहेत. आणि लय जबरदस्त भावानं स्वर्गामध्येच राहतंय असं वाटतंय एकदम. हे बघा ह्या साईडला धुके बघा बादशाह. जय श्री महाकाल मित्रांनो. मी विपुल तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाईम टू ट्रॅव्हलमध्ये. आणि आज आपला नेपाळमधला तिसरा दिवस आहे. आणि तिसऱ्या दिवशी आपण ह्या माझ्या पाठी बघू शकता तुम्ही ह्या हॉटेलमध्ये आपण थांबलो होतो. तर तिथले दादा होते त्यांच्याशी काल रात्री आपण आलो ह्या हॉटेलजवळ. आणि इथून त्यांना बोलून त्यांनी पाठीमागे आपल्याला टेंट लावायची जागा दिली होती. तुम्ही तर बघितलं असाल. आणि आता आपण चाय बिस्किट नाश्ता करणार आहोत. जे असेल ते नाश्ता करून तुम्हाला एकदम खतरनाक चीज दाखवायला जाणार आहे. तर व्हिडिओ भावाने शेवटपर्यंत बघायचे आहे तुम्हाला. एकदम फुल ॲडव्हेंचर होणार आहे आता. आणि इथं जवळच 1 किलोमीटरवर एक हिडन प्लेस आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे भावानं. आणि व्हिडिओ आवडत असतील तर भावाला सपोर्ट करा. कमेंट करून तुम्ही मला सपोर्ट दाखवा. जय श्री महाकाल. चला तर चाय पिऊया अशा नजाऱ्यासोबत. एकदम खतरनाक व्ह्यू. आणि ह्यो आहे दुकान ग्रीन विलेज है ना. आणि ह्यो भाव आहे. कोंबडा कोंबडी बघा कसे झोपलेत मस्त. आपला झोपून आहेत. इकडं उसका होते काहीतरी. तर मित्रांनो पराठे आलेले आहेत आपल्याला. आता पराठे खाऊया आणि मस्तपैकी अशा नजाऱ्यांचा आस्वाद घेत पुढे जा. नमस्कार मित्रांनो. आता आपण चाललेले आहे अशा जागेवर नेपाळमधलं केदारनाथ मंदिर तुम्हाला दाखवणार आहे भावानो. नेपाळमधलं केदारनाथ मंदिर. आपण उत्तराखंडमधलं 12 ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग केदारनाथ आपण बघूनच आलेलं आहे. मागच्या व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात तुम्हाला माहिती पडलं असेल. त्याच्यानंतर नेपाळमधलं केदारनाथ मंदिर तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि एकदम खतरनाक ॲडव्हेंचरवाला रस्ता आहे. तर भावानो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला. चला भावानो खतरनाक नजारे आहेत. आणि खतरनाक नजाऱ्यावरनं केदारनाथ मंदिर तुम्हाला लांबूनच दाखवतो. हे बघा आपल्याला इकडं वरती जायचं आहे. हे हिडन प्लेस आहे नेपाळमधला. आणि हे ब्रिज बघा एकदम झुलता ब्रिज. तिकडंच चाललेलं आहे आपण आता. चला तुम्हाला तिथं जाऊन दाखवतो कसं नजारे आहेत आणि काय आहे भावानो इथलं ॲडव्हेंचर. एकदम खतरनाकवाला. नॉमॅड भाऊ आणि आपण चाललेलं आहे शेतीवाडी. आणि थोडासा सूर्यनारायण पण आता हळूहळू बाहेर आलेले आहेत. मगाशी पूर्ण कोवराही कोवरा मजगाय आता. आणि चला आता या जुळ्यावर जाऊया आणि तिथूनच तसं वरती केदारनाथ बाबाच्या दर्शनासाठी पण जाऊया. पण नजारे बघण्यासारखे भावास खरोखर खरोखर. हे बघा काय खतरनाक नजारे आहेत जबरदस्त. हे पूर्ण मक्याची शेती केलेली आहे. पूर्ण मका भरलेला आहे. आणि असे काय नजारे आहेत एकदम डोंगर. आणि आम्ही त्या साईडून चालत 1 किलोमीटर इथपर्यंत आलेलं जिथं सस्पेन्शन झुला आणि केदारनाथ बाबाचं मंदिर आहे नेपाळमधला.
जागा नाही माहिती, पण लोकेशन तुम्ही कोणाला पण जरी विचारला तिकडं केदारनाथ बाबाचं मंदिर कुठं आहे नेपाळमधला, तर तुम्हाला ते आहे नेपाळचा फ्लॅग. आणि तुम्ही माझ्यासमोर बघताय सस्पेन्शन झुला, जो मध्ये कायच नाही वाहन, एकदम ह्या साईडला आणि त्या साईडला लावलेला आहे. आणि वरती बघाल तर केदारनाथ बाबाचं मंदिर आहे. आणि हा काय असा रस्ता आहे इकडून, फुल ॲडव्हेंचरवाला एकदम टर्नवाला रस्ता आहे. आणि हे बाजूलाच तुम्हाला हॉटेल भेटेल. आणि चला आपण खाली जाऊन बघूया कसं आहे. भाई साहब लय खतरनाक व्ह्यू आहे भावानं. आणि खालून नदी चालले, हे बघा दिसतंय की नाही काय माहिती नाही, पण सस्पेन्शन झुला एक नंबर आहे भावानं. असे खतरनाक नजारे बघण्यासाठी आपण नेपाळमध्ये आलेलं आहे भावानं. लय जबरदस्त व्ह्यू आहेत. तर केदारनाथ मंदिरला हा जातो रस्ता. आणि असं ह्या डोंगरातून ते बघा तिकडे दिसतंय का, त्या साईडून वरती बाबा केदारनाथचं मंदिर आहे. चला तर या सस्पेन्शन झुल्यावरनं आपण जाऊया आणि तुम्हाला दाखवतो इकडचा नजारा एकदम खतरनाकवाला. एक साथ किती लोक चालले, 1 2 3 4 5 6 लोक भाऊ. 6 एकदम खतरनाक सस्पेन्शन झुला आहे. लय जबरदस्त वाटतंय, फुल ॲडव्हेंचर आहे. आणि भीती पण वाटते भावानं, एवढा खालती आहे ना भावानं काय सांगू. आपण अजून जवळ पण नाही पोचलेलं आहे त्याच्या आधीच. आणि इकडचं वाहतं खाली बघा, फायसा झुला तर हलतंय एकदम खाली. नदी बघा, मी आताच घाबरतोय लय भयानक आहे भावानं. 1 मिनिट ब्रो. हे हो भाईसाहेब मधीला हो मध्ये जाऊन हलवतोय गाड. आणि भावानं खाली बघाल ना भावानं चक्रावून झालं एकदम. आत्ताच एवढं जवळ आले मला तर. आपली तर पाठवून 4 झालेली आहे. भावा कसा वाटतंय तुला सांग जरा एकदा पब्लिकला. मस्त वाटतंय, मस्त तर वाटतंय, पण माझी तर पाठवून 4 झाले भावा माझी. भयानक घालतोय ब्रिज बाई. आणि एवढ्या हाईट वरती ना खाली बघितलं की डोळे गरगरतय माझ्या भयाच्या. झोपून जायला वाटतंय मला तर. लय खतरनाक आहे. आणि बघा बराच लांब आहे भावानो. आणि ह्याच्या खाली काहीच नाही आहे भावानो, खाली काहीच नाही आहे. लय डेंजर भावा, डेंजर. आणि हे बघा ह्याच्यावर आहे, हे जाडा आहे ना त्याच्यावर सर्व डिपेंड आहे. जरी तुटला तर सर्व खाली जाव. आणि आता आम्ही कोशिश करतोय मध्ये जायची. आणि पुरा जसं मध्ये चाललोय ना तसा पूर्ण हलायला लागलाय भाऊसाहेब. लय डेंजर वाटतंय भावा, खतरनाक. फुल काय मध्ये आलोय, मधोमध चाललोय भावानो फुल ॲडव्हेंचरमध्ये. आम्ही जरासं लांब आलेलो 100 मीटरवर. आणि 100 मीटरवर ना व्ह्यू काय असे दिसत आहेत. लय बेकार भीती वाटते, बेकार भीती वाटते. तर मित्रांनो असं आपण ह्या ब्रिजवर थांबलेलं आहे. इकडं एकदम व्ह्यू खतरनाक आहेत भावानो. तर मित्रांनो हे बघा केदारनाथ मंदिर. आणि हा असा रस्ता आहे, मंदिराचं काम चालू आहे वाटतं तिकडं. तर आपण आता इथूनच रिटर्न होणार आहे. थोडेसे फोटो वगैरे काढूया. आणि असे काय नजारे आहेत इकडं बघा. काय जबरदस्त वातावरण आहे भावानो, खतरनाक. मोठा डेंजर आहे भावानो. खाली बघाल ना तर एकदम खालपर्यंत आहे. खाली गेला तर विषय खतम आहे. आणि अशा ब्रिजवर आपण बसून आहे भावानो. लय जबरदस्त वाटतंय आता भावानो. काल आपण ह्या लोकेशनसाठी आपण थांबलो होतो इकडं, कारण की आपल्याला अजून पुढं 10-15 किलोमीटरची लिफ्ट भेटली होती त्या टेम्पोमधून. पण हे ब्रिज बघण्यासाठी आणि केदारनाथ बाबाचं मंदिर बघण्यासाठी आपण ह्या लोकेशनवर थांबलो. आणि लय जबरदस्त आहे असा अनुभव, थरारा अनुभव आहे आपला भावानो, एकदम खतरनाक. कारण की ब्रिज भावानो नेपाळचे लय फेमसच आहेत, तुम्हाला तर माहिती आहे. पण यो लय खतरनाक वाटला मला भावानो. आता आपला पहिल्याच ब्रिजवर आलेला आहे. अजून असे भरपूर पुढं बघायला भेटतील, पण फुल ॲडव्हेंचरवाला एकदम भावा. लय डेंजर आहे भावानो. थोडा पण असा हलतोय ना, एकदम खतरनाक हलतोय. आणि भीती तर लय बेकार वाटते. तुम्ही एकदा बघा परत. थर्रारा आहे, थर्रारा एकदम खतरनाक भाई साहेब. हे बघ कसं हलतोय, लय डेंजर आहे भाऊ. तर मित्रांनो गाई गुरांसाठी असा काय वाडा बनवलाय. आणि हे तर आपल्याकडं आता संपतच चाललंय. म्हणजे असे वाडे तुम्हाला बघायला भरपूरच कमी भेटतील. आता आपण नेपाळमधले असे नजारे बघत चाललो होतो, तर असे आपल्याला एक गाई गुरांचा गोठा बघायला भेटला. लय जबरदस्त होता. तर मित्रांनो काल आपण इथंच मागे हॉटेल होतं तिथं थांबलेलं आहे. आणि आता आपण आलेलं आहे
रोडवरती लिफ्ट घेण्यासाठी, आणि आपल्यासोबत जो भाव होता त्याला लिफ्ट भेटलेली आहे, तो तर गेलाय. आता आपण लिफ्ट घेऊया आणि जाऊया. बघा इकडचं काय वातावरण असं आहे आणि असं हॉटेल होतं एकदम जबरदस्त. चला तर जाऊया आणि मग बघूया पुढं काय होत आहे. तर असे लोक एकदम हेल्पफुल आहेत, लय मस्त वाटतंय. बघूया आता लिफ्ट भेटते. आणि मित्रांनो इथून नाही म्हटलं तरी पोखरा 70 ते 75 किलोमीटर आहे. तर बघूया आज आपल्याला कसा लिफ्ट भेटते, कसा ऍडव्हेंचर होणार आहे आणि किती किलोमीटरचे लिफ्ट भेटणार आहेत आणि किती टाइमात आपण पोहोचणार आहे, हे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि आजचा आपला 3रा दिवस आहे नेपाळ मधला. इथं व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा की फुल ऍडव्हेंचर सुरू झालेलं आहे. गाडी काही येत नाही लिफ्ट घेण्यासाठी, लिफ्ट घेऊया. गाडी आली ज्यादातर यूपी साइड के ही लोग ज्यादा रहते हैं. चला तर ह्याने आपल्याला दिलेलं आहे आणि हे असं काय गाव आहे. तर ह्या गावात आलेलं आहे आपण आता. इथून आपल्याला एक लिफ्ट भेटली होती पण लय जबरदस्त होती. पण त्यांचा एक एक्सपिरियन्स आहे इकडच्या लोकांचा. आजचा 3रा दिवस आहे पण 3ऱ्या दिवसात आपण पण अनुभवलेलं आहे की आपल्या इकडची लोक इकडे येऊन आहे ना लय घाणबिन करतात, लय बेकार आहे. कारण की इकडची लोक लय चांगले आहेत पण आपल्या इकडचे लोक येऊन ह्या साईडला येतात, फिरण्याच्या ह्याच्यामध्ये येतात पण पुरं खराब करून जातात सर्व. लय बेकार अवस्था झालेली आहे भावानो. आणि इकडचा मार्केट आहे हे. तर ह्या मार्केटमधनं आपण चाललोय आणि जो पेट्रोल पंप आहे या साईडला. आणि दारूची दुकानं भावानो म्हणजे प्रत्येक दुकानामध्ये असं इकडच्यांना लायसन विसन भेटलेलं आहे की काय माहिती नाही. तर लायसन वगैरे भेटलेलं असते इकडच्या लोकांना, तर ते आपल्या दुकानामध्ये दारू बिरू ठेवतात. काय चालू रे काम करते ना ई-सिम बनवतोय आपण. चला तर मित्रांनो आता आपल्याला काल जे ट्रक मध्ये भेटले होते त्या दादांनी आपल्याला बोलवलंय त्यांच्या इथं. तर आता आम्ही तिकडच चाललोय. बघूया त्यांचं घर कुठं आहे काय आहे, जर भेटेल आपल्याला तिकडं पुढे. आता इथून नाही म्हटलं तरी 1-2 किलोमीटर अंतरावर राहतात. तर बघूया आपण किती टाइम जातो त्यांच्याकडे पोहोचायला. चला घेऊया काय. परत बोला ना एकदा. हे हातात धरून बोला. काय पाहुणे, मस्त. काय पाहुणे कुठून आला आता तुम्ही? आम्ही आलोत मुंबईवरून. मुंबईवरून. हा महाराष्ट्र. काय नेपाळ मध्ये काय? नेपाळ फिरायसाठी आलोत. खूप सुंदर आहे तुमचा नेपाळ. किती दिवस राहणार नेपाळ? एक महिना राहणार नेपाळ मध्ये. नेपाळ मध्ये हो. आता आम्ही पोखराकडे चाललोय. पोखरावरून परत मुक्तिनाथला जाऊ. मुक्तिनाथ वरून मस्तांग वगैरे तिकडे जाऊ. परत काठमांडूकडे जाऊ. काय पाहुणे चला. तुमचा हॅपी जर्नी. धन्यवाद. हॅपी जर्नी. सगळा काम तुम्हारा. तुम्ही मला वाटते मुंबई मुंबई मुलुंड हे बघा. नहीं मुंबई मध्ये मई की सामा में गया था ये जब मुंबई का था बाला साहेब ठाकरे साहब के घर में गया था. अच्छा. साहब ठाकरे, राज ठाकरे, ये ठाकरे साहब के घर में गया. उधर जाके मैं आया था. अच्छा राज ठाकरे साहब को मिले हो? 1994 से 2015 तक मैं इंडिया में फिर के आए. अरे एकदम भारी फिरले तर. आणि आपले बाळासाहेब ठाकरे यांना पण भेटलेले आहेत. नल्लारके ओळम सगळ्या तिकडचे नाही. यांना अवस्था करी एकदम कलाकार माणूस आहे. नेपाळचे भेटलेले आहेत पण त्यांना आपल्या मराठी, कर्नाटका सर्व काही येत आहे. आणि आपले बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पण जाऊन आलेले आहेत. काय धागाला लागली पाणी थेंब थेंब. खतरनाक भारी वाटलं. मस्त वाटलं बाबा. एकदम माझा मूड फ्रेश झाला. अभिनय चला एकदम. चला पाहुणे. पाहुणे आणि यांच्याकडे लिची आहे. यांनी लिची पण आपल्याला खायला दिली. चला जय महाराष्ट्र. आनंद झाला तुम्हाला भेटून. जय हिंद. चला जय हिंद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ओके चला ओके चला. तर मित्रांनो हे बघा हे आपले नेपाळचे भावा होते पण त्यांना भावानो
मराठी येते, कर्नाटकी येते, एकदम ज्वाली माणसं इकडची भावानी. इकडचं प्रेम बघताय तुम्ही नेपाळचा. कुठं कुठं फिरून आलेले आहेत आणि आता आम्हाला भेटतात, तर आमचा पण दिवस बनतोय. फुल ॲडव्हेंचर आहे भावानो. असेच नवीन नवीन लोक आपल्याला भेटणार आहेत आज पूर्ण दिवसामध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इकडच्या पोरी पण दाखव. मित्रांनो, काल हीच गाडी होती आपली, तुम्हाला दाखवतो परत एकदा. आणि यो भाव होता आपल्याला, ज्याने आपल्याला ह्या गाडीमधनं लिफ्ट दिली. आणि आपण काल तिकडंच थांबलो होतो. आता गाडी खाली करतात हे. गाड़ी खाली हुआ हो गया हो गया गाडी खाली हो गया. आणि हे त्यांच्यासोबतचे सर्व काम करणारी माणसं मित्रमंडळी. हो गया. यो भाव होते एकदम जबरदस्त. सीन आहे. आणि गाडी पण झालेली आहे खाली. आणि हे भाव होता. यांना पण मराठी येते. सर्व आपलीच माणसं आहेत भावानं, एकदम जबरदस्त. चला तर आता आपण इकडं आलेलं आहे. आणि हे असं गाव आहे इकडं एकदम खतरनाक. वरती डोंगरच डोंगर, जबरदस्त. और ये अभी अभी मोमो खा रहे हैं भैया के साथ. हमारे भैया है और यहाँ पे आंटी है, बहुत मस्त कूल आंटी है यहाँ पे. आंटी जी कैसे है? बहुत बढ़िया। तो मोमोज बना लिए हमारे लिए. बहुत ही कूल है, बहुत बढ़िया है. और यहाँ के लोग भी बहुत शांत है. बहुत अच्छा है नेपाल आपका. क्या कहना चाहेंगे आप मीडिया वालों को? इसको क्या बोले? लुचा आलचा आलचा आलचा. आलचा बोलता है. हे भाईचा वालचा आहे. मोमोज दिलाय भावानी. आणि समोर आंटीची आहे. ठीक है. अच्छे भी रहेंगे हर जगह पे, अच्छे भी रहेंगे, थोड़े बहुत बुरे भी रहेंगे. तो एकदम जॉली नेचर है आंटी. और ये हमारे भाई ये कुछ फ्रूट लेके आए हैं, क्या बोलते हैं इसको? आलचा अलचा. और थोड़ा सा फुल रॉ ब्लॉगिंग चालू आहे बढ़िया आपल्या. टेस्ट में एकदम. चला तर मित्रांनो, आता आपण त्या हॉटेलमध्ये होतो, त्या दादाला भेटलो आणि आता आपण निघालो पुढच्या रस्त्याला आपल्या मार्गावर. आणि ऊन एकदम कडक आहे. थोडा रेस्ट केल्यावर जरा बरा वाटला, मजा आली जराशी. आणि आता परत चाललो आहे आम्ही पुढं. बघूया तर भावानं ह्या एवढ्या कडक उन्हामधनं आम्ही चाललेलं आहे भावानं. लय डेंजर, लय बेकार ऊन आहे भावानं. हालत डाऊन होत चालले. लिफ्ट काय भेटत नाही. आणि हा असा एकदम टर्न होता ना डेंजरवाला, भावानं काय सांगू. आणि इकडचे नजारे बघा एकदा भावानो. अशा ॲडव्हेंचर मध्ये हिचहायकिंग करताना, लिफ्ट घेताना भरपूर पेशन्स लागतात. कारण की एवढ्या कडकच्या उन्हातनं आपण असं ॲडव्हेंचर करत चाललोय, तर गाडी थांबण्याचे चान्सेस पण भरपूर कमी असतात. आणि लिफ्ट भेटण्याचे चान्सेस पण कमी पण असतात, जास्त पण असतात. पण ह्याच्यामध्ये तुमचं पेशन्स चेक केला जातं भावानं. फुल ॲडव्हेंचर चालू आहे. आता नाही म्हटलं तरी आम्ही 1-1.5 किलोमीटर झालं चालतोय एवढ्या उन्हातून. पण लिफ्ट काय भेटली नाही, कारण की गाड्या पण कमी येतात. तर बघूया अशा कवल्या कडक मध्ये. तर बघू काय होतं. आम्ही असा बॅग वगैरे ठेवलेले आहे आणि काय समजत नाही आहे, कारण की समोरून बघा रस्ता पुरा खाली आहे आणि येतात ते डबल सीट. आणि ह्या अशा सुनसान रस्त्यावर आम्ही ओमनीला हात दाखवूया. ओमनी थांबली तर थांबली, नाही तर फुल आहे यार. पहिलीच फुल आहे, तर काय करायचं असं झालं यार. म्हणजे ओमनी फुल होती त्याच्यामुळे काय ती थांबली नाही, नाहीतर आपण लिफ्ट घेऊन पोचलो असतो आता. तर बघूया. याच्याकडे सामान आहे यार, सामान असल्यामुळे गाडी थांबवली नाही. फुल आहे गाडी. घसा दुखतंय. इकडचं पाणी मला आता सहन नाही झालं की काय समजत नाही. इकडं खाली घशाला दुखतंय. आणि लिफ्ट घेऊया भावानं. लिफ्टसाठी बराच टाइम थांबलेला आहे यार. गाड्या येतात जातात पण लिफ्ट नाही भेटत आहे यार. कायच्या बरोबरच येतात, जे येतात ते पण फॅमिलीवाले येतात. आता ही गाडी येते, जर ही थांबली देवाच्या कृपेने, महाकालची इच्छा असेल तर बाबा थांबवतील. बघूया आपला आता काय आहे विषय. थांबू दे रे देवा. पीछे बैठ जाएंगे पीछे. गाडी थांबलीच नाही. एक आली ती पण त्या बाईकवाल्यामुळे त्या साईडून गेली ती गाडी यार. लिफ्ट तर भेटत नाही भावानं. काय करायचं आता. मी जाऊ का कुठं जाऊ काय भावानं आता सांगा मला. बघूया गाडी थांबते काय.
आता किती यार गाडी तर थांबत नाही यार, काय करायचं, लय रडायला येते गाईज. तो वो पेंशन लेने के लिए बैंक में गए थे और दादी जी ने शायरी में बहुत कुछ मतलब अच्छी बात कही. थोड़ा नेपाली में था तो आधा लगा दादी जी मुझे. 5 जनरेशन हो गए भाई, 98 मतलब उसके नाती के भी गाडीमध्ये लिफ्ट दिली होती आणि हे होते दादा आणि आजी. तर लिफ्ट भेटले ह्या गावापर्यंत आणि आता इथून आम्ही पुढं चाललो. चला तर मित्रांनो, आपण लिफ्ट भेटली तर दादाने म्हणजे गाडीमध्ये जागा नसताना सुद्धा आपल्याला त्यांनी गाडी थांबवली आणि आपल्याला ह्या गावापर्यंत आणलं. नाही म्हटलं तरी 4-5-6 किलोमीटर असेल तिथपर्यंत आणलं. आपले पाठीमागे जागा होती पण इकडचा नियम असा आहे की म्हणजे पाठीमागे बसू शकत नाही. पोलिसांचा नियम थोडा स्ट्रिक आहे. तर लय भारी वाटला. आता इथून बघूया किती पुढं जायचं आहे. बघू आता कसं काय आहे वातावरण. इकडचं वातावरण असं आहे आणि नेपाळची लोकं बघा आणि लोकांचं प्रेम बघा एकदा. ऊन भरपूर आहे तर लोक छत्र्या वगैरे घेऊन वापरून चालले. तर लय मस्त मजा येते बघा. चला समोर माझ्या तुम्ही बघताय नेपाळची पहिली शाळा बघतोय आपण. म्हणजे ह्याच्या अगोदर पण पाठी असतील भरपूर पण आपल्या नजरेत आता ही शाळा आलेली आहे. आणि आपण अशा काय सुंदर अशा वातावरणामध्ये थांबलेलं आहे भावानो. एकदम खतरनाक व्ह्यू आणि जरा सावली आहे. तर थोडा टाईम आपण इथंच थांबूया आणि त्याच्यानंतर लिफ्ट वगैरे घेऊया, आहे की नाही भाऊ? उडवू दे नको म्हणजे झाला. शाळा आहे आमची म्हणण्यापेक्षा नेपाळी शाळा आहे आणि आमच्या बॅगा वगैरे इथं ठेवल्यात आणि यो भाऊ लिफ्ट घेतोय. तर बघूया लिफ्ट भेटते की नाही. बघा आता रस्ता काय असं चाललाय भावाने एकदम खतरनाक. त्या गाडीला हात दाखवतोय लिफ्ट भेटली तर ठीक आहे. गाडी थांबते तर आहे पण ठीक आहे. पण हे सर्व जवळच चालले त्याच्यामुळे लिफ्ट भेटत आला. तर मित्रांनो अशी काय आपल्याला गाडी भेटलेली आहे आणि आता आपण बघ कसं राहिलेलं आहे. काय अवतार आणि काय भाऊ काय सांगू नको. असे त्या 2 भाव आहेत 3 भाव आहेत आपलं. त्यांनी गाडी थांबवली आणि बोलले इथपर्यंत चाललं. एक तर 1-2 तर 2 जेवढे जातील तेवढा किलोमीटर आपण चाललोय म्हणजे आपला थोडासा अंतर कमी होईल. चालत जायचं नाही म्हटलं तरी 1-1-1.5 तास जातो 1-2 किलोमीटरसाठी. लय डेंजर भावानो. चला ॲडव्हेंचर होते भावानो. म्हशीच्या गाडीतून चाललोय म्हशीच्या. जबरदस्त फेनॉमेन भाव. ओके बाय. ओके बाय थँक्यू. ओके चलो बाय थँक्यू. जय श्री महाकाल जय श्री राम. ओके बाय थँक्यू. चलो मिलते हैं भाई, थँक्यू. आणि ही अशी गाडी होती भावानो. आणि काय नजारे आहेत अशा ठिकाणी यांचे दुकानं बिकानं एकदम मस्तपैकी. आता फट भेटते मला मजा पण येते. बघूया लिफ्ट भेटली आता मजा येईल. ही अशी गाडी होती. या गाडीमधून आता आपण आलेलो आहे आणि ही आपली बॅग आहे आणि हा असा रस्ता चालला आहे. चला तर मित्रांनो लिफ्ट तर मस्त भेटली. जिथपर्यंत जातील तिथपर्यंत आपण पुढं जायचा प्रयत्न करू. आणि आता आपण अशा एकदम घनदाट जंगलामध्ये एका गावामध्ये कुठेतरी थांबलेलं आहे. आता इथून बघूया कुठं जाणार आहोत आपण. अजून चाललं आहे, अजून पोखरा भरपूर लांब आहे. बघूया आज जिथपर्यंत जातील तिथपर्यंत यायचा प्रयत्न करूया. चला तर मित्रांनो आपल्याला एक गौरीशंकर मंदिर भेटलेलं आहे जे इथं आहे. नेपाळच्या एका गावामधनं आपण जात होतो तर दिसलं त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं. काय असे नजाऱ्यामध्ये बाबाचं मंदिर बसलेलं आहे. खतरनाक व्ह्यू एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. परत एकदा भेटलेले लागोपाठ भेटले आणि असं काय नजाऱ्यामधनं आम्ही चाललो. ही आमची बॅग आहे आणि लय भारी वाटतंय. 2-3 त्याला भेटली लागोपाठ फटाफट. तर बघूया आता दादा कुठपर्यंत जातो तिथपर्यंत आपण जाऊया. अशा नजाऱ्यांचा
आस्वाद घेत. एकदम खतरनाक व्ह्यू आहे भावानो, लय जबरदस्त. खाली बघा घरं बिरं आहेत एकदम जबरदस्त. तर भावानो असे काय नजारे आहेत इकडं बघा. आणि ही आपली अशी गाडी होती जबरदस्त. पुढं समोरच सिटी आलेली आहे आणि हे दादा आहेत, यांनीच आपल्याला इथपर्यंत लिफ्ट दिली. तर बघूया आता इथून पुढं कुठं जायचं. भावानो पाठीमागं बसणं अलाउड नव्हतं, तरी पण आम्हाला त्या दादाने बसायला दिलं आहे आणि आम्ही इथं बसलेलं आहे मस्तपैकी. हे बघा आपले बॅगा बिगा ठेवलेले आणि हे दादा आहे. तर या दादाने आपल्याला लिफ्ट दिले आणि इकडचे नजारे बघा भावाने एकदा खदलवून एकदम पक्षामधनं जबरदस्त गाव व्ह्यू एकदम डोंगर लाजवाब आहे भावन लाजवाब. आणि हे नेपाल का फेमस आरू आणि आरू बकरा आणि यो काकडा आहे कोंबा. बकरा नाही बोकरा ना, असा विषय आहे भावानो. लय जबरदस्त. चाय वगैरे पितो आणि हा असा हॉटेल आहे काय मग इंडियावाले ही आहे. चलो चाललोय आपण आता. तर चहा बिस्किट खाल्ला होता बच्चो. तर भावानं आपण फायनली पोचलेलं आहे पोखरा सिटीमध्ये. काय वरती बघा भावानं महादेवाचं मंदिर आहे आणि काय सीन झालाय एकदम खतरनाक वाला, लय जबरदस्त झाला. आणि पोखरा सिटी. चला तर मित्रांनो हे दादाने डायरेक्ट आपल्याला पोखरा सिटीमध्ये सोडलेलं आहे. आणि पोखरा सिटीचं वातावरण काय असं आहे म्हणजे अजून थोडंसं पुढं आहे सिटी, पण आपण इथंच उतरलेलं आहे. इथूनच आपल्याला गुप्तेश्वर महादेव मंदिराचं दर्शन पण करायचं, त्या साईडला राहिलेलं आहे. चला तर थँक्यू भाऊ. जय श्री महाकाल. मित्रांनो आपल्याला त्या दादाने लिफ्ट दिली, त्याच्यानंतर आपण तिथूनच 10,000 रुपयामध्ये. मित्रांनो तुम्ही माझ्या समोर बघताय फेवा तलाव. दिवसभराच्या ट्रॅव्हलिंग नंतर आपण पोचलेलं आहे फायनली पोखरामधल्या फेवा तलावाजवळ. आणि फेवा तलावाचा हा असा एक काय नजारा आहे, एकदम शांत आणि सुंदर नजारा तुम्ही माझ्यासमोर बघताय. फुल जबरदस्त वातावरण आहे भावानो. आणि वरती बघा बुद्धिस्ट टेम्पल आहे आणि असं काय नजारे आहेत एकदम मस्त. आणि इथं तुम्ही बोटिंग वगैरे करू शकताय. तर लोक बघा बोटिंगचा आनंद घेताना तुम्हाला दिसत असतं. मध्ये सर्वात फेमस ताल म्हणून ओळखला जातो ते म्हणजे फेवा ताल. त्या ठिकाणी आपण फायनली पोचलेलं आहे. आणि काय डोंगर आहेत. पोखरा लय सुंदर आहे आणि शांतसुद्धा आहे. रामकृष्ण हरी. आरती चालू आहे. गंगा आरती चालू आहे मित्रांनो. बैधाम. तर मित्रांनो पोखरामधला लेक आपण फिरून आलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपण एक रूमवर थांबलेलं आहे, कारण की इकडं सिटीमध्ये आपल्याला जागा आता काय भेटली नव्हती आणि जामच थकलेला आणि जरा कपडे पण धुवायचे होते आणि जरा वायफाय पण नव्हता आपल्याकडं, नेट नाही चालत आहे, त्याच्यामुळे आपण रूम वगैरे घेतलेला आहे असं.
तर आता आपण ह्या रूममध्येच थांबणार आहेत आणि सर्व व्हिडिओ वगैरे जेवढं पण आहेत ते सर्व एडिट करणार आहेत आणि इकडचा तुम्हाला सर्व आता नेपाळमध्ये जेवढं पण फिरणार ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं पुढच्या व्हिडिओमधनं बघायला भेटणार. तर व्हिडिओ भावाने शेवटपर्यंत बघत राहा आणि भावाला सपोर्ट करा. इथपर्यंत भेटूयात. जय श्री महाकाल.